चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्यासोबत घडलेल्या घटनेने संपूर्ण समाजाला हादरून टाकलं. अवघ्या 1 लाख रुपये कर्जावर तब्बल 74 लाख रुपये अवैध सावकारने वसूल केले. कर्जाच्या ओझ्याखाली रोशन कुळे यांनी शेती, वाहने, दागिने विकले तरी सावकाराची भूक संपली नसल्याने रोशन कुळे याला स्वतःची किडनी विकावी लागली. या संतप्त घटनेमुळे रोशन कुळे याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यासाठी मिंथूर ते नागभीड 10 किलोमीटर पायदळ मोर्चा काढण्यात आले. मोर्चा दरम्यान नागपूर चंद्रपूर राज्य मार्ग बंद करून कार्यकर्त्यांनी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु नागभीडचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटघरे यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्यमार्ग बंद करून बच्चू कडूसह हजारो समर्थक रस्त्यावर बसून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जवळपास 1 किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. यावेळी उपस्थित सतीश वारजूरकर, विनोद झोगडे, सतीश नवघडे, राहुल पांडव, प्रफुल्ल तुम्मे, विनोद नवघडे यांच्यासह विविध संघटनेचे विविध पक्षांचे पदाधिकारी व हजारो शेतकरी शेतमजूर मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काही मुख्य मागणी या प्रकारे: रोशन कुळे यांच्यावर अन्याय करणारे अवैध सावकारावर व मानवी अवयव तस्करावर कठोर कारवाई करण्यात यावी. रोशन कुळे यांच्यावर अन्याय करणाऱ्या अवैध सावकारावर व मानवी अवयव तस्करावर कठोर कारवाई करावी. रोशन कुळे यांच्यावर अन्याय करणाऱ्या अवैध सावकारावर व मानवी अवयव तस्करावर कठोर कारवाई करावी. रोशन कुळे यांना शासकीय नोकरी देण्यात यावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पेन्शन हमी भाव तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा. गोसी खुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी तात्काळ सोडण्यात यावे. हिंसक जंगली प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. अशा विविध मागण्यासह नागभीडचे तहसीलदार यांचे मार्फतीने शासन निवेदन देण्यात आले. शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंबर 654/25 असा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये जे सेक्शन्स आहेत 326, 387, 342, 294, 506, 120 ब त्यासह 3944 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 आणि त्यानंतर 143(1) भारतीय न्याय संहिता आणि 1819 ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यूज ॲक्ट. ह्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 8 आरोपी निष्पन्न झालेत. त्यातले 6 सावकार आहेत. हे सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत. त्यानंतर किडनी काढण्यासाठी एक एजंट होता सोलापूरचा रामकृष्ण सुंचू, यालासुद्धा अरेस्ट केलेला आहे. आणि यांना दुसऱ्या देशामध्ये घेऊन जाणारा आणखीन एक पंजाबचा हिमांशू भारद्वाज यालाही अरेस्ट केलेला आहे. शासनाच्या आदेशान्वये यामध्ये SIT तयार केलेली आहे. SITचं लीड मी स्वतः करत आहे. केसमधून आपण आपल्या काही टीम दिल्लीमध्ये, काही चेन्नईमध्ये, काही कोलकाता या ठिकाणी पाठवलेले आहेत की या ठिकाणी ऑपरेशन करणारे डॉक्टर दिल्लीवरून यायचे आणि ज्या ठिकाणी आता या 2 काही ऑपरेशन्स एक कंबोडियामध्ये झालेत आणि काही चेन्नईमध्ये झालेले आहेत. तर चेन्नईचे जे डॉक्टर आहेत त्यांनासुद्धा अटक करण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी आहे. तर ह्या आरोपींच्या अकाउंटवरचे जी पैसे आहेत हे पूर्णपणे गोठवलेले आहेत. त्याबाबतची पुढची जी कार्यवाही आहे ती न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात येणार आहे. त्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती मदत संबंधी चर्चा झालेली आहे. पोलीस विभागाकडून ते रक्कम रोशनला मिळण्यासाठी जे काही मदत लागणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे. जसं एखाद्या डाकूच्या घोडे याचे आणि अख्खं शेत उद्ध्वस्त करून टाकायचं तसं सरकार वागतंय. साला हरामखोर. अरे आम्ही तर फक्त मोर्चाच काढला रे. खरं तर येणारा काळ आम्ही पायदूल लाठी आणि काठी घेऊन बधाई देण्याचा राहणार, ठोकाचा राहणार. साल्यांचे पाय तुडावं लागेल आता भविष्यात. आम्ही जे चर्चा केली, जेवढे पैसे घेतले त्याच्या दुप्पट पैसे वसूल जर झाले नाही तर मा कसं आम्ही सांगतोय त्या सावकाराचे पाय तुडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या पद्धतीनं लूट होतं. 1 लाखाचे 74 लाख. अरे मोगलांच्या साम्राज्यामध्ये जे घडलं नाही ते इथं घडतंय. जो देवेंद्र फडणवीस या राज्याचा CM आहे त्याचं जन्मगाव 45 किलोमीटरला आहे रोशनच्या गाव. साला काय अंदा बैला झाला, मुका झालाय काम काय? तुझे भोका काय कापसाचे भोये टाकले का साल्या? एक फोन करा वाटला नाही तुला रोशनला? कोण बांगडिया, कोण मांगडिया, कुठून आला, कोणाले बांगड्या घातल्या, काय काम केलं? रोशनच्या गावातून आलं तर धूळ घ्यायला लागली अंगावर. रस्त्यात तुम्ही चांगलं नाही, शेतीला पाणी भेटत नाही, दानाच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत बोलत नाही. एवढी मोठी घटना झाली, रोशनच्या घरी जाता आलं नाही. लाज नाही वाटत साले हो तुम्हाला? हा मोर्चा फक्त निवेदन द्या पुरता नाही आहे. आम्ही जे निवेदन दिले होते, मी आल्यानंतर SIT दाखल झाली, माहिती आहे तुम्हाला? आम्ही बोललो, नंतर SIT आली.
ते झाली नसती. मी याच्या अगोदर जो छोटा कायदा होता त्याच्यावर जो महत्वाचा मान्य याची तस्करी आपण आल्यानंतर दाखल झाला. ही किंमत आहे, तुमच्या येण्याची ताकद आहे. अजूनही इथला सहाय्यक निबंधक तो इतका येळा आहे, कोण केलं माहित नाही त्या अधिकाऱ्याला. इतकं येळं मी पाहिलंच नाही. आता ऐवज सावकारकीमध्ये तुम्ही लक्षात घ्या, एकतर सावकारकीचा जर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा लायसन नसा. मिथुन मेश्राम, जनशक्ती, चंद्रपूर.